नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातील केळीगव्हाणजवळ आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अपघात झाला। या अपघातात 7 महिला ट्रकने चिरडल्या आहेत। समृद्धी महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आटोपून घरी निघालेल्या महिलांच्या वाहनाला नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिली। या धडकेमुळे छोट्या हत्ती वाहनातील मागे बसलेल्या महिला रस्त्यावर पडल्या आणि या महिलांच्या अंगावरून ट्रक गेला। या दुर्घटनेत 7 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत। नागपूरहून मुंबईच्या दिशेने ट्रक क्रमांक MH43 CE 6388 हा जात होता। या ट्रकच्या पुढे समृद्धी महामार्गावर दुरुस्तीचे काम करून महिलांना घेऊन जाणारा छोटा हत्ती क्रमांक MH20 CT 2465 हा होता। कडवंची शिवारात पाठीमागून येणाऱ्या ट्रकने छोट्या हत्तीला पाठीमागूनच धडक दिली। या धडकेमुळे छोटा हत्ती मधील महिला रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या अंगावरून ट्रक गेला। यामध्ये 7 महिलांचा जागीच चेंदामेंदा झाला आहे। त्यामध्ये 4 महिला या निधोना गावच्या तर 3 महिला या केळीगव्हाणच्या आहेत। या महिलांचे मृतदेह देखील उचलणे कठीण झाले होते। या मृत महिलांमध्ये अलकाबाई दादाराव आदमाने वय 45 वर्ष राहणार निधोना, लक्ष्मीबाई संतोष मदन वय 35 वर्ष राहणार केळीगव्हाण, मीना परमेश्वर आदमाने वय 45 वर्ष राहणार निधोना, कांचनबाई प्रकाश आदमाने वय 50 वर्ष राहणार निधोना, ताराबाई गहेनाजी चौधरी वय 60 वर्ष राहणार केळीगव्हाण, कडूबाई रामदास मदन वय 55 वर्ष केळीगव्हाण, सुमनबाई कचरू आदमाने वय 70 वर्ष राहणार निधोना या 7 महिलांचा समावेश आहे। या महिलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत। दरम्यान या ठिकाणी आमदार अर्जुन खोतकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांनी मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आले आहेत। जखमी रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।